काल रात्री मला अचानक स्वप्न पडलं की आम्ही एक मोठी फोर व्हीलर गाडी घेतली आणि सकाळी उठून बघितलं तर आमच्या दारासमोर मोठ्या फोर व्हीलर गाडीची पूजा चालू होती. आता पुढच्या टायमाला माझ्या स्वप्नामध्ये विमान नाही आलं म्हणजे बरं होईल. तर त्याचं झालं असं, आपल्याला लय दिवसापासून एक मोठी गाडी घ्यायची होती आणि आम्हाला त्याच्यामुळे एक नाशिकमध्ये गाडी सापडली. त्याच्यामुळे आम्ही तिघ जण अचानक भयानक 120च्या स्पीडने निघालो नाशिकच्या दिशेने आणि आपल्याला आज काही करून गाडी घेऊनच यायची होती. तिथं गेलो होतो आम्ही, गाडी घ्यायला होतो पण पैशावरून डायरेक्ट सौदाच तुटून गेला. म्हणलं जाऊ द्या मरू, आधी पोटच पाण्याचं बघू, लय भूक लागली होती. मग डायरेक्ट जेवण करायला गेलो आणि तिथं आला घरच्यांचा फोन. घरचे म्हणे जर गाडी आणली नाही तर तू पण घरी येऊ नको. फायनली थोडं मागं पुढं करून डायरेक्ट कॅशमध्ये पेमेंट करून टाकलं आणि सौदा एकदम फायनल झाला. डायरेक्ट गाडीच्या चाव्या बिव्या घेतल्या, गाडी एकदम भयंकररित्या पळून घेतली आणि डायरेक्ट 120च्या स्पीडने डायरेक्ट निघालो आम्ही घराच्या दिशेने. घरी आले डायरेक्ट 5-6 किलो पेढे घेतले आणि पूजेला लागणार सगळं साहित्य घेतलं. सोबतच व्हिडिओ काढायला एका मित्राला घेतलं आणि जो व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे ना तो याच मित्राने काढलेला आहे बरं का. त्याच्यानंतर एकदम व्यवस्थितरित्या पूजा बिजा करून घेतली घरच्यांकडून आणि आता आहे ना सगळ्यांनी व्हिडिओमध्येच पेढे खाऊन टाका आणि जर ज्याला लागत असेल त्यांनी घरी या पटकन दिवशी पेढे का. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर पटकन दिवशी मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.